दंडवतः। काल आपण नावरी कटकेश्वरी वस्ती तिथे अग्निष्टिके क्षौर केलेले आहे. तर त्या क्षौर करणाऱ्या न्हाव्याला किती शब्द आहेत न्हाव्याचे? पाठ आहेत का? काल पाहिले होते की नाही? नापिक, न्हावी आणि कोणते तर त्याला महाला आहे की नाही. तर त्याला जो सेवा संबंध झाला त्यांना काय होणार म्हणून त्या लेळेवर थोडा विचार करायचा. तर त्या न्हाव्याला भोगभूमी मनुष्यत्व, विशेष मनुष्यत्व होईल. कारण त्या विशेष प्रसन्नतेने स्वामींची सेवा केली आवडीपूर्वक म्हणून. मग त्याच्याकडे तो हा होता वस्तारा, दाढी करायला, कटिंग क्षौर करायला. दाढी तर नव्हतीच म्हणा, दाढी होती स्वामींना, क्षौर होत फक्त. तर ते त्या वस्त्रा वगैरे जे असेल त्याला तिथल्या संबंध होणार त्या जडफळ्यांना तिथल्या. आणि असा योग कसा येतो मग म्हणाले स्वामींपर्यंत सेवा करण्याचा. ना म्हणाले पूर्वप्रमादी त्यांनी साधनाच्या ठाई आवडीपूर्वक सेवा केलेली आहे. आजही अशा अनेक नापिक आहेत, महाले आहेत की ते साधू संतांची फ्री सेवा करतात, मालिश करून देतात. त्यांनी काय नुसतं क्षौर नाही केलं, मालिश पण करून दिलं. तर हे तिकडून त्या कन्वेत स्वामींनी मग त्याला ती सेवा दिलेली. अशी एकदम कुणाला कुणाची सेवा घडत नसते. तोही एक कन्वेचा आभार म्हणूया की थोडक्यात. तर म्हणाले आता त्याने ते केश कळाप स्वामींचे वेगळे केले, कापून टाकले ना. मग कापून टाकल्यानंतर म्हणाले तिथून माया जाते. प्रपंच ये, मायेचं अधिष्ठान, कारण ते मायापुरी मायेशा भीमा. घटाकारे आकारे सगळं मायाने नटलेलं शरीर आहे सर्वज्ञांचं. जड एवम असं हे सगळं मायेचा निर्वच, मायेचे 13 विभाग तिथं काम करतात. त्यातले काही तर ते म्हणतात की तो प्रपंच पालटून जातो. तर प्रपंच ये तेच अनुसरणा संबंधाचे येते. तिथे जे जीव आहेत पुन्हा नवीन इथे येणार ना, पुन्हा त्यांना काय संबंध द्यायचा असतो म्हणून ते सांगतात की ते संबंधाचे जीव. समजा स्वामींच्या डोक्यात वाद झाले असं समजून घ्या तुम्ही, असं वगैरे वगैरे असं खूप मोठं एक चिंतन असतं ते. किंवा कोंडाच होईल, होणारच ना निसर्गाच्या नियमाने. किंवा स्वामींचे केस असं गळायचे, गोविंदप्रभू बाबांचे केश कळापाचा विशेष आहे ना आपल्या पंथात. स्वामींनी काढून दिला तर त्यातली माया जात नाही, आहे की नाही. तुझा संबंध हे निक्षेप होतो. दाढ दिली तर मग काय होईल, तिथं प्रपंच राहील पण कृपा आणि मायेचा निक्षेप होतो तिथे. सर्वज्ञांचं मायापूर काय अखंड नमस्कारी नसतं, आहे की नाही, असतं. आता हा सगळा विचार आहे मोठा, म्हणून ते थोडक्यात तुम्हाला सांगितलं की हेतू आहे स्वामींचा तिथे काहीतरी. आणि तो प्रपंच जो असतो केशकळापामध्ये टाकलेला
पडलेला. तिथं प्रपंच जोपर्यंत आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत ते सांगतात तो रे म्हणून संबंधाचे त्याला ते होणार म्हणाले. तर तो जो प्रपंच आहे ते म्हणाले त्या प्रपंचामध्ये अनेक विचार आम्हाला दिसतात. त्यापैकी तुम्हाला सांगितलं एक दोन. तिसरा सांगतात की त्या प्रपंच एकी परी संबंधाचे, एका परीचा संबंधाचा मनोधर्म आहे तिथे स्वामींचा. इथं दवडणे पती कसं आहे म्हणाले, दवडणे आणि पती जेव्हा करतात तिथे ते प्रपंच पालटतात मातेच्या गर्भामध्ये, आहे की नाही. तर टीका पाठ करावं लागेल तुम्हाला. दवडणे आणि पती. स्वामींनी पती तो उठवलं हरिपाल देवाचं. शरीर कोणचं आहे हरिपाल देवाचं? प्रपंचाचं आहे की नाही. त्यात प्रपंच पालटावा लागला तर प्रपंच धुमसला मायाशक्तीने, आहे की नाही. मग तिथं अवतारत्व म्हणून ते म्हणतात यथा दवडणे पतिताच्या ठिकाणी तसा प्रपंच असतो. मातेच्या गर्भात श्रीपू बाबाने दवडणं केलं वगैरे वगैरे. तो प्रपंच कोणाचा आहे गर्भात अगोदर? प्रपंच प्रपंचाचाच आहे. तिथे कसला प्रपंच असतो? रक्त मेद मांस, आहे की नाही. मांसाचा गोळा, हा जड प्रपंच. प्रपंच पालटावा लागतो तिथे पण. मायेला तिचा प्रपंच टाकावा लागतो. माया घटाकार आकारे ओतल्यानंतर घटाचा आकार, मग कसं सूत्र आहे ते? माया घटाकारे आकारे, आकार आलाय तिथे आता. म्हणजे हातपाय फुटले त्या गर्भाला. त्या सगळ्या सूत्रातच ज्ञान आहे स्वामींच्या. फक्त त्याला बारीक नजरेनं बघायचं. माया घटाकारे आकारे होते. होते म्हणजे आपलं स्वरूप होते असं त्या शब्दांना बोललं. म्हणूनच तुम्ही शब्दज्ञानी आहात. बसून काय करायचे? झाडाखाली बसा, कुठेही बसा, बसून तुम्हाला हेच करायचं असते. तुमच्या घटामध्ये स्वामींचा आकार करून ओतायचा आहे तुम्हाला. ओतात. हे कधी करू शकता तुम्ही? चित्तशुद्धी, वृत्तीशुद्धी, अशा लय शुद्धी असतात. तर ते शुद्धी आपल्याकडे राहिलेलंच नाही. अन्नशुद्धी, शुद्धी गेल्या उत्तरापणे. आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत त्या गोष्टीकडे. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतात जैन साधू मंडळी. ते त्यांचं काही सोडत नाही. बघा तुम्ही त्यात फिरतात बघा. वर्णाचं पाणी भाकर, वृक्षांना घेतात ते वगैरे वगैरे. पण आपला तेवढाही नाही. तर स्वामीने तुम्हाला सीबी चोळूची मोठी यामध्ये नवगमे तर एक ठाव. स्वामीने सगळ्या आज्ञा तुम्हाला अशा बेस्ट दिलेल्या आहेत, हे की नाही. ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे ओतायचे. चित्तवृत्ती निरोध तर नाहीच आहे, भानगडच नाही ती आपल्या. आणि तसला विषयच नाही. आपण त्याच्यापासून लांबच आहेत, हे की नाही. पण इथे कधी बसल ईश्वराचं सगळं सूत्र म्हणा, सूत्राचा अर्थ म्हणा, टीकाकारांचे पक्षांचे हेतू कधी सामावलं तुमच्या अंतःकरणात? तेव्हा चित्तशुद्धी असेल, मन शुद्ध असेल, तेव्हा तुम्ही गुतले इकडं तिकडं, गुतले की गेलं जातं ते, निघून जातं. कर्पूर कज्जलिकावर जातं ते ब्रह्मविद्या. सगळे कठीणच आहे ते. तर असं ते सांगता थोडा विचार केला त्याने आणि मग असा संबंध नंतर बदलतो, पालट होतो. जसा तिथे येतो जातो तसं इथे केशकळप गळून पडले. स्वामींचा मनोधर्म नाही आज कुणाला प्रसन्न होऊन द्यायचा, तर तिथे तो साधा प्रपंच येतो. लक्षात. हे सांगण्यासाठी त्यांनी उलटं उदाहरण दिलं. तिथं साधा प्रपंच होता, स्वामींचा मनोधर्म आहे, प्रपंच पालटला असं. आता हे लीळा मनुष्यवेशाची लीळा असून या लीळेमध्ये ईश्वर स्वरूपाने काम केलं
संबंधाचं दान दिलं. मनुष्यवेश असल्यामुळं क्षौर करावा लागला. मायापूर असल्यामुळं प्रपंच पालटावा लागला. दोष लागल ना खाली पडल्यावर. आणि ते संबंध असे जीव आणायचे इकडले दैवरहाटीतले. ते मोठं अद्भुतच आहे स्वामींचं. ते जे विखन शब्द आहे इथं, इकणं. आता म्हणतात इकण, शेतकरी म्हणतात ते इकणं कुठं आहे, म्हणजे हत्यार. त्याला संबंध द्यायचा आहे. तिथल्या जडफळे यांना संबंध द्यायचा आहे, मुक्त करायचं आहे. अशा अनेक गोष्टींनी आता ही एक लीळा अशी सांगितली की समग्र लीळेमध्ये हाच अर्थ असतो स्वामींचा. एक तर मायावेशाची लीळा असते, एक तर मायापुराची असते, मनुष्यवेशाची असते, ईश्वर स्वरूपाची असते, किंवा केवळ स्वरूपाची असते, किंवा कैवल्याच्या स्वरूपाची. अशा 5-6 प्रकारच्या लीळेतून आपणाला प्रवास करावा लागतो साधकाला. चित्तवृत्ती निरोधल्याशिवाय होत नाही तुमचा. चित्तशुद्धी कशी होईल तुम्हाला ते आठवल्याशिवाय होत नाही. शून्य होतच नाही ना. तुम्ही शून्य कसं होणार आहे? शून्याची एक भानगड राहिलेलीच आहे का नाही? शून्य शून्य शून्य, पण शून्य काय आणि शून्य अवस्था म्हणजे काय, हा एक असा मोठा विचार इथं राहूनच गेला तो. मग सर्वज्ञानी पाताळा गुंफेला पुंतांब्याच्या आल्यावर तिथून त्या ठाकुराचा उपद्रव झाला आणि सर्वज्ञ बायसांना म्हणतात की बोलवा, निघा आता इथून. तर म्हणाले हिंसेचा बाद आपण काल पाहिला थोडा. हिंसा झाल्याने काय होतं ते, तर तिथं पहिले तुम्हाला चित्तशुद्धी बर्बाद होते, हे का नाही. पहिले स्वस्थता बर्बाद होईल. तिथले अनुरेणू, तिथलं जे असुरी युनिव्हर्सल आहे, भयानकता, आत्मघातकी अशी कवनी ठाव. कसं सूत्र आहे? गेले आत्मघातकी अशी कवनी ठाव नाही. म्हणजे कवनीच ठाव, दृष्टादृष्ट. आणि ती काय होतं मग, ती भूमी काय होते ती, ते तामस होऊन जाते, अति तामस. ते म्हणतात हिंसेचा बाद काही ना चैतन्य जीव मात्री दुखवे. तिथं माया घटाला आकारलेली आहे तिथे. की माया मात्र चौकडच आहे बाबा, देवाने ठेवलेली आहे ती. पहिले म्हणाले तिथं चैतन्य, जी कर्मराटीची जडाचा चिज्जड एवं त्रिविध माया जी आहे कर्मराटीत वर्क करते, ती चिज्जड माया जीव मात्री दुखवे. मनुष्याचा ठाई पोळे. पुढे साधनवंताच्या ठाई क्षोभे. साधनवंत म्हणजे आता आपण इकडे आलो. साधनवंताचा ठाई क्षोभे. आता दैवराटी तिचा साधनवंत चैतन्य विद्यावंत असू शकतो ना, म्हणून त्या तिच्या साधनवंताचा ठाई ती क्षोभते. आणि आता बघा बरे, ऐकायला लय बरं वाटतंय तुम्हाला. दैवराटी जळे. दैवराटी कुठून सुरू होते? वेदवंत, बोधवंत, वासनिक, अनुसर. याच ठिकाणी तुम्ही जर काय भानगड केली तर दैवराटी पहिले ती जळते. जळते म्हणजे अत्यंत प्रेम असतं तिथं, जाळूनच टाकते ती, निर्वंश करते, हे की नाही. आणि काय करते? दैवराटी जळते म्हणजे काय करते? पक्षपाठ आहे तुम्हाला. तात्काळ त्याचं हे होते ना, तात्काळ ती बघते, तिला सगळं कर्मलेप दिसतात ना आपले. कर्म, प्रारब्ध, क्रियमान, वर्तमान, गत, भविष्य, वर्तमान. उद्याचं काय प्रोग्राम, ह्या बुवा बाय खवाई करायचे, ह्याला
बर बर बर, ठीक ठीक. मग तिच्यापुढे नो चॅलेंज आहे, सुप्रीम कोर्ट आहे ते. ती माया म्हणजे सुप्रीम कोर्ट, तिच्या पलीकडे कोर्टच नाही ना. मग ती पाहिजे तसं सोडू घेते म्हणजे. तिला कुठंच असं पिसाळल्या कुत्र्याला कुठं समाधान नसतं, हा 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 करतं ते. पैसा असेल तुमच्याकडे, सुख नाही ते लागू देत नाही, त्याला म्हणतात जळणं. पोटात आग होईल, पायात आग होईल, छातीत आग होईल, डोक्यात आग होईल, कमरेचा मणका घालव, ही सुरुवात असते ती एक एक. आणि तिथे डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणतो काहीच नाही हो तुम्हाला, थोडी बॉडी चेक केली हो, MRI केला हो, म्हणाले तुमचं काहीच नाही म्हणतो. डॉक्टर म्हणून त्याला काहीच रोग नाही. दैवरहाटी जळते. तुम्हाला विचारपर चिंतन आलं, कसं मुंग्या येतात डोक्याला. बरं, प्रारब्धाचा भोग तो वेगळा असतो, तो जो असेल तुला ते जमतं करायचं थोडा बहुत. आपण जोडले ना ते, तिथं भोगावंच लागेल. पण ह्या ज्या चुका केल्या आपण, त्या चुकीचं लगेच प्रायचित्त त्या डिपार्टमेंटमधून येतं. कर्माचं डिपार्टमेंट जी ती देवता भोगवल आहे की नाही. पुन्हा देवतांच्या सूत्रात नसलं तर युगाधिष्ठात्री भोगवल. कर्माचं गणित मोठंच अवघड आहे, ते डिपार्टमेंट संपलं तर फुटक्रिया अभिमानाने भोगवल. त्या डिपार्टमेंटमधून तुम्ही वाचले समजा, लयच देवधर्म करून दान धर्म केला सगळं करून, क्षोभातून दैवराटीचं पात्रक्षोभात जोडवल्या जातं. पात्रक्षोभाला नो अपील असते, केस घेतल्या जात नाही, कोर्टात केसच नाही. पात्रक्षोभाला कुठे आहे, दैवराटी जळी म्हणजे आता हा क्षोभ सुरू झाला, तर कायदाच नाही आहे तिथे, असा इतका दंड द्यावा म्हणून. म्हणून दैवराटी जळते ती, याचं भान ठेवून आपला प्रवास जीवनाचा करावा. इथलं सगळं काढून टाका, द्वेष मत्सर हेवे दावे मान अपमान. लोकांची कीर्ती मोठी भानगड आहे का नाही. लोकांनी मानावं असं आपल्यालाही वाटतं, लोकांनी आपला उदो उदो करावा, लोककीर्ती विष्टे समान मानावी, असं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. कसं विष्ठा माहिती आहे तुम्हाला. विष्ठा म्हणजे वांती केलेली असते. तुम्ही ते बसमध्ये प्रवास करत नाही, बसमध्ये असे शेवटची गाडी असावी, गर्दी असावी, आणि एखाद्या सीटवर एखाद्या बाईनं ओकलेला असावं, सगळे उभं राहतात पण ते सीटकडे बघत सुद्धा नाही. असं लोककीर्ती स्टेटस. लोकांनी दंडवत करावा, आपली मिरवणूक काढावी, नाही का नाही. असं पावत्याच्या वेळा असणावर वर 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 बसतो काय बर, अशी लाइटिंग असावी. कशी अशी अशा मंडप. हे लोककीर्तीच आहे बरं आहे. ह्या लोकेशना ईशनत्रय आहे ना, त्यावेळेला ती काय होते, दैवराटी जळे. तुम्हाला वाटतं तर ह्याच्यामध्ये कसं काय जळेल ते, तिथंच खरी मेघ आहे. लोकेशना पुत्रेशना वित्तेशना, ह्या 3 गोष्टीसाठीच हा जीवनपर्यंत मरमर करतो. तिकडं सांगतो सोडा, हाच इनोवा घेऊन फिरतो आहे की नाही. विरोधाभास आहे ना. असं ह्याची 1 कोटीचीच गाडी आहे बुवाची. ह्या भानगड काय आता आहे, म्हणजे ग्रस्त लोकांचा हा विषयच अवघड आहे. पण तिथं दैवराटी जळलं कसं काय. माझी मिरवणूक काढली समजा पवत्याला, मग जळायचा काय प्रश्न आहे. हे तुम्हाला शिकायचं, ह्याच्या भानगडीत नका पडू कोटी जीवनात. मोठ्या झाल्या कोणी म्हणते दिलीच तुम्हाला, तर हे असले भानगडी नाही करायच्या. आपल्याच पैशाने बँड लावायचा, आपल्याच पैशाने लाइटिंग आपल्याच पैशाने सगळं भजनी मंडळ बोलवायचं, आपल्याच पैशाने आपण गाडीत बसायचं आणि देवाकडे जायचं. कुठं जायचं,
जाईच्या बाबाकडे जायचं. म्हणजे काय करायचंय? दैव रहाटी जळे. समाजासाठी बरं आहे. दैव रहाटी जळे. ती स्थानापती शोभल. आणि ती दैवराटीची ते आजूबाजूला संत मंडळी आहेत, देवपूजा आहेत सगळ्यांच्या मठात. तुम्ही कुठे निघाले वर आसनावर बसून? एडे काय? एका महावाक्यामध्ये ते सगळ्यांच्या मिरवणूक काढल्या. ते गेवराईचे बोलणे बाबा आले, खाली बसले तिथे स्वागत कक्षात. मग तुम्हाला तिकडून फोन आला, जा जा बाबा आले. गेलो, मग कसं तरी खुर्चीवर बसले ते. मी दंडवत केला. बाबा म्हणून आता हे सगळं घोडे रथ असं. बरं बरं, छान आहे. ते बाबा म्हणाले, तुला कुठलं ज्ञान आहे रे? किती स्थळ शिकलास? मी गप बसलो. म्हटलं, असं विनंती आहे बाबा, अवसर दे. काय अवसर? नरकाला अवसर घालतो काय? ते बाबा असे ठणकावून बोलायचे. बोल नाही बाबा, आता आहेत गेवराईला ते बिचारे. नरकाला घालतो काय? मला नरकाचा अवसर देतो काय? म्हणजे बाबा थोडं 2 मिनिटं. बरं, हां 2 मिनिटं चालते म्हणाले. हां, लगेच हात धरला आणि लगेच कण पुढं. ते रथ माग, बँड माग, आणि आम्ही दोघंच पुढं. म्हणजे बाबा 2 मिनिटं थोडंसं. दैवराटी जळ, त्यांना माहित आहे दैवराटी जळते. साधनवंता इथे असला कार्यक्रम नाही करायचा. नाही केला, शेवटपर्यंत नाही गेले, तसेच निघाले पुढे बिचारे. ते दृश्य मला आठवतं खूप, मनाला खूप. त्यांनी चालता चालता 2-4 गोष्टी सांगितल्या प्रबोधाच्या. ते म्हणजे, भाऊ हे दैवराटी, हे ओला अग्नी असतंय, भाऊ सांभाळून राहा बरं. मग नाही कुठं आले ते, स्टेजवर नाही आले. असे अधिकरण काही दैवराटी आम्ही जुने, त्याच्यापेक्षा जुने भजने बाबा पाहिले आहे. त्यांच्या स्मृती वृद्धाच्या. तर ते अशी भ्यायचे, ते दैवराटी जळते म्हणाले. अरे आपणाला माहित नाही, पण ते ओळखलेलं एक माहित आहे. त्या दैवराटीतल्या दैवराटीबद्दल कोण कोण जळते, ओळखणे जळते ती वेगळंच. ही चिज्जळ माया जळते ती वेगळीच. ते स्थानापती जळते. तुम्ही राजकुमार आहे ना, तुम्हाला हात लावून चालणार कसं काय? जेणे तो सांभाळावे. काय? तेने तो सांभाळे म्हणजे आजी. नाही, सूत्र तेने तो मोकला, तेने तो मोकलाय म्हणजे आजी. जयाचे ते सांभाळ. तुमचा सांभाळ कोणी मार्गाचे गुरु करत नाहीत, अधिकरण करत नाहीत, कोण नाही. तुमचा सांभाळ स्वामी कर. तुमच्याकडे भांगड केली की सगळं त्याचा कार्यक्रम अवघड असतो. तुमचं मान अपमाने कोणी करू नये, तुमच्या नादालाच कोणी लागू नये. हे ब्रह्मांड तुमच्या सुरक्षेसाठी ठेवले. म्हणून समोरशी विनश्यती होईल. ते वाक्य विसरता कामा नये, की नाही? आणि मग पुन्हा प्रश्न नाही करायचा ना, हे कसं झालं, एवढे जप केला, बाळ भिक्षुक आहेत, कसं झालं, प्रश्नाची सगळे उत्तर इथं दिलेत आता तुम्हाला. जीवनात कधी प्रश्न पाडू नका, देवावर विश्वास घालूच नका. असं कसं झालं ह्यांना, हे तर एवढे होते, मोठे छोटे नाही तिथे. ते मायाला कळत नाही काय कोण मोठं आणि छोटं आहे. तुमच्या दृष्टीने कोणी मोठे असेल ना. इथे मायाच्या चिज्जड मायाच्या शोभाला काय असतंय, तिला कळत नाही का कोण मोठं आणि छोटं आहे ते. ओळखण्याला समजत नाही काय. हे सगळं कळतं. अदृश्य जग सगळं सॅटेलाइट लावून बसलेले आहे. तुमचा फोन कुठं आहे ते कळतं, पोलिसाला ट्रॅक केलं की, आहे का नाही? सगळ्या देवतेनं ट्रॅकिंग दिलेलं आहे तुमचा रिपोर्ट. देवतेला समजतं ते तुमची काय अवलाद आहे, काय करायला. देवतेला कळतं, ओळखणी मायाला कळतं, चिज्जड मायाला समजतं, मार्गाभिमानीला कळतं, उत्तरापंथीत बसलेल्या देवाला सगळा रिपोर्टिंग दररोज जातो. त्यांना वेळ नसला तर हे रिपोर्टिंग करतं. त्याचं माहूरला सगळे जमतं दत्तात्रय प्रभूंना भेटायला, आहे की नाही? तिथं रिपोर्टिंग असते तुमचं दररोजचं ऑडिट रिपोर्ट.
म्हणून ह्या गोष्टीत हात नका घालू. लय देवदेव नाही केलं तर चालतंय बरं का. देवदेव लय करू नका. व्यवस्थित राहा, फक्त बंधनात राहा. सीतेनं मर्यादा ओलांडली म्हणून हे सगळं रामायण घडलं, आहे की नाही. मर्यादा नसती ओलांडली काही झालं नसतं. असती परीची मर्यादा आहे बरं तुम्हाला. हे लक्ष्मण रेषा आहे ती स्वामींची काढलेली. हे गडबड नाही करायची. म्हणून स्वामी म्हणाले, कुठे गेलं ते? लांब गेलं का? गेलं लांब. चैतन्य दैवराटी जळते. मग तिथं काय झालं? त्या ठाकुराला मारल्यामुळं देवता दुःख झाल्या, संलग्नाला क्षेद झाला. मायावेशे ईश्वर, आत्मकत्व धर्मे ईश्वर, खेद माने. मग मला तो मेला, देवाला कशाला उदासीनता आली? हा विषय महत्वाचा आहे इथे. आम्हाला आत्मक धर्मे चराचरात व्यापलेला आहे स्वामी. अवसाने दगड मारला कुत्र्याला, आहे का नाही? किंवा ते केळीची साल आकारली होती, सालीत हत्ती आकारला होता, आहे का नाही? आत्मक धर्मे, ते सुपारीत मनोधर्म ठेवला होता, तिनं झाडता जाता दिली फेकून. आत्मक धर्म मनोधर्म. मग अस्थिपरीचा मनोधर्म कोणाला आहे? तुम्ही इकडे आले, दैवघाटीत प्रवेश केला, वेदवंता झाले, तो आत्मक धर्म तुमच्याकडे अटॅच होतो, अतिशय मोठा. आपले लेकरं कुठं होते जन्माच्या आधी? माहित नाही. पण आपल्या पोटी आल्यावर आपला आत्मक धर्म आईचा जडतो की नाही? तसं दैवराटीत आले जन्माला तुम्ही, तिथे तुमचं अटॅचमेंट सुरू झालं. बरं, आता फालतूपणा कधी करू नका. कोणाच्या उपयोगी पडा. हा देह उपयोगी लावा सेवेच्या परमार्थात. वेदांची करा, बोधवंताची करा, वासनिकाची करा, सेवा करा. ते दास्यमोचक सांगितले. आणि दास्यता हे गुण गेलेले आहे आता आपल्या जीवनात. आपण कोणाची सेवाच करायला तयार नाही, आपण आपलीच करतो. बरोबर आहे की? आता वाईट वाटतं ऐकायला, पण दास्यमोचक असला विषय संपवतो ना. आपण त्यावेळेला विचार करतो की मी इतक्या वर्ष जो अनुसरला, मी ज्ञानी, मी ह्या वेदवंताची सेवा कशाला करू, मी ह्या बोधवंताची सेवा कशाला करू. बोधवंताची वासनिकात काय फरक आहे ह्याच्यावरही बोलले जात नाही की नाही. तो नुसताच बोधवंत आहे, तो वासनिक नाही झाला आणखी. पण त्याची सेवा मात्र आपल्याला स्वामींनी सांगितली. तो त्याचा कसा का असेल, तो नित्यनरकी का असा ना, तुम्हाला काय करायचे? तुम्हाला सेवेसाठी दिले ना तो सेवा करा. सेवा करायची म्हणजे काय असते? गुरु लोकांनी त्यांच्या पद्धतीने करावं, बाई लोकांनी त्याला चहा कसला लागतो, भाजी कशी लागते, चपाती कशी, एवढंच करायचं आहे ना तुम्हाला. हेटपर बडवताना एवढंच करायचं आहे, दुसरं काय करायचं? भांडे आपटायचे नाही, एवढं करायचं. जेवायला वाढताना व्यवस्थित घ्या, जेवा. म्हणून परमार्गात तुम्ही कुठेही फिरा, तुम्ही दंडवत केलं की तुम्हाला चहा येतो, जेवण येतं. असा हा आपला संप्रदाय श्रेष्ठ आहे. कुठेही जा तुम्ही महानुभावपंथ, आहे की नाही? लगेच तुम्ही दंडवत केलं बाबांना, काय दिलं काय घेतलं असं कोणीच पाहत नाहीत मंडळी. देवपूजा केली की लगेच पाणी येतं, लगेच चहा येतो, लगेच जेवायला येतं. आणि जाताना तो व्यक्ती काय 10 रुपये देतो, 10 रुपयात काय येतं सांगा बरं? हॉटेलात गेल्यावर 15 रुपये चहा घेतो, मुक्काम करतो तो, आहे की नाही? पाणी वापरतो, आश्रमचं लाईट वापरतो, जाताना 10 रुपये. आता तो नसेल तर ठीक आहे, पण असून नाही दिले तर तो त्याचं पाप त्याला वंचक तो कर. मग तो राय गरीब भिकारी करतात ना. हा महानुभाव संप्रदायाने सेवा खूप केली आहे बरं समाजाची. कोणी ऐन बी असं ना, ऐन लोक पण येतात ना. म्हणून हे जुने लोक, आपल्या इथले जुने खालचे मार्गातले जुने लोक मी पाहिलेले आहेत. किती लोक आले, शिदोरी द्यायचे ती बाबा, पाठवून हात फिरवायचे, जेव बाई, जेवा दादा, जेवण खाऊ घालायचे. ऐन असला तरी बायांना करावंच लागतंय. मग बायांचं तुम्हाला काही ऑप्शन नाही बरं कुठे. चूल तुमच्या सोबत आहे, 5वीला पुजलेली.
पण ते जर तेच देवाचं म्हणून केलं तर तुम्हाला प्रेम आहे. दास्यमोचक सांगितले ना. घडल्या चुका तर ते चुकीचं ते क्षालन होऊन जाते. पण ते पता नाही असं काय आहे की ते असं आकडलं जातं पण आहे की नाही. आपलं तुपलं येतं त्याच्यात. इगो येतो, मी का करू, मी का लहान आहे. तुमच्या पदरी असलं, आमच्या पदरी आला तर मी म्हणताय मी मोठा आहे, मी का बोलू ह्याला. द्वेष करायचा त्याला मानमान्यता करायचीच नाही त्याची. तो संसारिक आहे ना, तो वेदवान आहे की नाही. त्याला यापासून म्हणावंच लागेल ना तुम्हाला. भाऊ घ्या, चहा घ्या, नाश्ता करा, जेवा. मग सुरुवात कुठून व्हायली. ते उपयोगी गेला न्हाव्याचं ते हत्यार. नाही असाच उपयोग गेला असेल ना. स्वामी कर क्षोर आता माझं चल. असं स्वामी कोणाच्या हातात देतील का आपला श्रीमुकुट. माया देऊ देईल का. धडा कसला माया अशी उडवून टाकल ते पलीकडे ब्रह्मांडाच्या, आहे का नाही. स्वामींचा श्रीमुकुट हातात घ्यायची काय हिंमत आहे कोणा. उत्तर देईल का ती ओळखणी माया जवळ. नाही, शक्यच नाही ना. कसं येईल तो जेवढ्या मोठ्या कर्म पडले त्याचं. ह्याला येईल जवळ नाही. देवाचे डोकी करून याला क्षोर. तर तो जो ठाकूर मेला त्याच्या ठिकाणी हे आत्मधर्म आणि खेद मानलाय ईश्वर स्वरूपाने. कुठं कुठं खेद असतो म्हणाले. आता हे बारीक तत्वज्ञान सांगतात, कळलं तर घ्या, असलं तर मागील पंक्ती फा. म्हणाले सर्व उभय दृश्ये सर्व आवर दृश्ये सकळ अवतार आवर स्वीकाराचे क्षेद मानता. का नीतीचे आवेशे. नीतिमूल्य आहे, नैतिक मूल्यांच्या नीती आहे. नीती कसली आहे तुम्हाला नीती समजायला लयच अवघड होईल. श्रीकृष्णाने भीष्मनीती सांगायला लावली. ह्याला आता गीता सांगून कळेल नाही काय. बरं त्यांना सांगितलं ह्याला सांगा तर मला भीष्मनीती सांगा बरं तुम्ही एकदा. भीष्म पर्व आहे 18 पर्वात महाभागवत, ते वाचून घ्या. त्याला नीती म्हणतात. चाणक्य नीती यूट्यूबला असतं, गुगलला. नीती हरकत नाही ना काय. तुम्ही दैवहाटीत एक तर नीतीत बसा, नाही तर इकडं दैवहाटीत बसा. 2 गोष्टी आहेत तुम्हाला. संसारात कसं चालतं बरोबर, नीती कळते आहे की नाही. पाहुणाऱ्यावर पाहुण्याचं कसं करावं कळतं. पाहुणचार कसा असतो. पाहुण्याला बी तो पाहुणा व्यवस्थितच येतो ना, व्यवस्थित जातो. तसं नैतिक मूल्य. मग बघ श्रीकृष्णाने भीष्मालाच का सांगितलं बरं नीती सांगा म्हणून. कारण नीती आचरताना ते चुकले. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले तुला शेवटचं प्रायचित घे, आता तू सांग आणि मर. ह्या झॅंबरे आणला तुझ्यामुळं तुम्हाला महाभारत करावं लागलं. श्रीकृष्णाची भारी आयडिया आहे की नाही. भीष्म सांगा म्हणाले ह्यांना. मग ते नीती सांगू लागले. तर द्रौपदी हसली फिदा. म्हणजे शहाणा गेलाय म्हणजे सांगायला लागलाय. अपमान झाला ना भीष्म. नीती सांगण्यापुरती नाही म्हणाले पितामह. हे तुम्ही काय सांगताय असलं ज्ञान फालतू. माझ्या वेळेला बरं मला नागवळ करत होतं तेव्हा तुमची कुठे गेली नीती. ए म्हातारड्या म्हणून हसले. म्हणाले मी काय करतो रे, काय करतो रे तू शहाणा. कृष्ण म्हणाले थांब द्रौपदी ना बोलू दे, शेवटचा अक्षर प्रायचित्त घेते म्हणाले तू भावडे. भीष्मनीती म्हणजे काय, प्रायचित्त. त्या प्रायचित्त शब्द आहे ना नीतिमूल्याचे. नीतिमूल्याचे कसं आहे ते. नीतिमूल्याचे मोलन तेथे केला विहार. नीतिमूल्याचे मोलन तेथे केला व्यवहार. दैवराटी का मराठी. त्याच्या ठिकाणी नीतिमूल्याचं मोलच नाही. सगळे भ्रष्ट आहेत. सगळ्या प्रकारचे दोष अंगवलेले आहेत. नीतिमूल्याचे मोल नाही तेथे
केला विहार. केला विहार. तिथे जाऊन राहिलो म्हणाले चक्रधरा. तिथं मी खानपान केलं, त्यांच्या सोबतीत राहिलो, त्यांच्या अवसराला गेला. त्यांच्या अवसरात गेला मी जेवायला, त्यांचं दान घ्यायला. घेऊन असलं काय तसलं लय कडक तत्वज्ञान आहे बरं. आपण ज्या युगात राहतो ते फार भयानक युग आहे. म्हणून तुम्ही त्या भानगडीत पडायचंच नाही. थोडक्यात काय फरक नाही पडत. काय पाळा देणार नाहीत ना, काय करतील सांगणार नाही, नका सांगणार. जिथे नीतिमूल्याचं मोल नाही तिथे काय व्यवहार करता. विहार करायचा म्हणजे व्यवहार करायचा नाही. विहार करायचं म्हणजे त्यांच्यासोबत बसणे उठणे बोलणेच नाही आहे. तयाशी न भेटावे. कसा आहे पक्ष? तयाशी न बोलावे, त्यास व्यवहार न करावा. तयाचे मुख न पाहावे. जिथे नीतिमूल्याचं मोल नाही तिथे म्हणाले देवा मी विहार केला. किती शब्द छान टाकलाय ना. बाबुळगावरावांचे अनंत उपकारच आहेत त्या पंथावर आहे ना. जे समजणाऱ्याला आहेत ते नीतिमूल्याचे. पुढं काय आहे ते प्रायचित्त. त्याच्यासमोर नीतिमूल्याचे मोल नाही ते केला विहार. विध्वंस कमी चराचराचा केला काय काय विध्वंस कमी विध्वंस करोनी चराचराचा केला संहार. संहार हे सांगायचं या पुंतांब्याच्या वेळेमध्ये. बाबाने तिथून ते उचललं असेल आहे की नाही. विध्वंस केला मी. कसे सूत्र आहे ते हा चिंतन आहे बरं. सगळी ब्रह्मविद्या आहे तिथे. तुम्ही कुठेही शोधा तुम्हाला ब्रह्मविद्या दिसेल. कसं आहे मन परत. विध्वंस कमी चराचराचा केला संहार. विध्वंस काय मायले देवा मी चराचराचा संहार केला. तर ठाकूर उपद्रवला म्हणजे चराचराचा संहार केलाय तिथे. पुढे कसं आहे विध्वंस कमी चराचराचा केला संहार. ते वाक्य मागचं झालं ते पुढचं. म्हणून प्रायचित्त असं ऐकावं युट्यूबवरती. गुगलवाल्याचे फार उपकार. युट्यूबला आहे ना तुम्हाला हे सगळं. पहिलं ते कॅसेट लावायचं मोबाईलमध्ये टाकायचे. आता तसलं काय ठेवलं नाही. हां प्रायचित लावा लगे येतं ते आहे की नाही. सायन्सचा उपकारच आहे. त्याचा फक्त उपयोग तुम्ही चांगल्यासाठी घ्या. उपभोग घेतात लोक फोनचं. तुम्ही उपयोग घ्यावा साधन म्हणता. सगळ्या साधू संतांचे चरित्र आहेत, सगळ्यांच्या टीका आहेत, पक्ष आहेत आहे की नाही. युट्यूबवर ऐकायला काहीच हरकत नाही. ते त्रिगुण ठेवून नाटकं बंद करा. त्याचा विरोध करणारे बरेच साधू मंडळी आहेत. तो कसं काय मग आपल्याला काळा अक्षराने. अरे तू ग तुझ्याजवळ बी काळाच अक्षर आहे. तू कोणतं शुभ अक्षराचं आहे की नाही. तू ग ते ऐकते ना बिचारे. हा लाखो लोक बसतात दंडवत घालून पहाटे ऐकायला पोथी. विरोध करणारा 50% समाज म्हणतो त्याला बोध होईल का. तू गप त्याला जाणीव होईल ना. तू गप रे बाबा. त्याचा काळा वळथ घालवू नको. तू त्या काय बाबाच्या मठात जाऊन पोथी ऐकायला वेळ आहे का त्याला. बसू दे ऐकतोय ना बिचार. टाइम जाते ना त्याचा वेळ स्मरणात. ऐकायलाच पाहिजे. सर्व उपदेशाने सर्वांनी ऐकावं आहे की नाही. काहीच हरकत कुठलाही दोष नाही. असा अनिष्टी काळ कसं आहे ते अनिष्टातून इष्टी लाविता आचार्य. हा युट्यूब आचार्यच आहे ते गुगल गुरु. तुमचा काळ इष्टी लावतोय ना तो. ऐकायला काय हरकत नाही. बोध नाही होणार पण त्या शब्दांचा संस्कार तर होईल की नाही. काहीतरी होईल का. पाप लागेल त्याला. पाप लागेल का लीळा ऐकल्यावर स्वामींची युट्यूबवर. पाप लागेल अविधी लागेल नाही. ते पूर्ण तुमचा ते तो अवसर काळ म्हणून स्वामी त्या तो जो अर्थवंतीनं बसला असेल ना तिथं स्वामी म्हणतीला ह्या फोनमधून माझा आवाज यायला आहे. ऐकू काय मिळतो. स्वामी पण येतील ऐकायला. कोणच्या बुवाचा आहे. बुवा म्हणतात बरं. बाबा नाही म्हणत परमार्गन. कुणाही साधूला बाबा नाही म्हणायचं. म्हणतो आपण बाबा. बाबा फक्त बाईसांचेच बाबा.
हा शब्द रूढ झाला परमार्गी आहे का नाही. बाबा आले म्हणजे बाबा बाबा फक्त बायसांचे चक्रधर बाबा. इथे बुवा म्हणतात. बुवा काही भागामध्ये बुवाच म्हणतात. काय बुवाजी कधी आले, आमच्या घरी या मग भिक्षेला. मागून नेतात भिक्षेला, बोलून नेतात. आणि काय असतात ते, आमच्या घरी पिकलं नाही बरं बाबा, येऊ नका बुवा तिकडे. चला, तर हे जे ठाकूर आहे त्याची जी हिंसा वर्तली, त्याने सगळे अवतार उभयदृश्य आवरदृश्य कोणचे कोणचे घेतले ते सगळे क्षेद मानलाय त्याने. आणि नीतीचे आवेश आहे, नीतिमूल्यांचा आवेश भंग झालाय तिथे. हिंसा सामर्थ्य झालेलं आहे तिथे. मायारूप व्यापलेली आहे सीमापर्यंत. त्या सीमा त्या गावाची. ते साधनवंताचा देही प्रवेश आहे. काय प्रवेश आहे तिथं, तुम्हाला न सांगितलेलं. बरं, काय प्रवेश होतो त्या तसल्या जागेत गेल्यावर, तर ते सांगतात थोडक्यात. साधनवंताचा देही प्रवेश होतो. समजून घ्या, आता सगळं सांगू नये म्हणतात ना. तेने कठीणत्व ये म्हणाले. कसं म्हणाले, ते महाभारतात झाले होते बा. एका ठिकाणाहून गेले आणि अर्जुनाला वाटलं की कृष्णाला मारून टाकावं. लगेच तलवारीला हात घातला, मारूनच टाकतो म्हणाले ह्याला, लय चबरा दिसतो. पुढे गेल्यावर मग ते लक्षात आलं. म्हणाले अरे मी काय विचार केलता. मग कृष्णाने समजावून सांगितलं, भाऊ प्रायचित्त घे तू, जागेचं सामर्थ्य संचारलं म्हणजे तुझ्या अंतःकरण. तुम्ही कठीण काळात आहे. आपला अनुसरणाचा सगळा काळ असा कठीणच आहे बरं. म्हणून लय फिरू नये साधून बोंबलं. काळ नाही आता साधून फिरायचं. फिरस्ती डोक्यातून काढा. आपल्या पूर्वजांनी मार्गव्यवस्था दिली, छान राहा. हे सगळे कठीणत्व येत राहतं ना. मग देही प्रवेशे तेने कठीणत्व ये. कसं येतं म्हणाले, यथा वावड. काय सुंदर न्याय दिलाय त्यांनी. तुमच्या तब्येतीला वांग खायचं नाही. वांग खाल्लं काय होतं, खसा नको खाजवत बसतो दिवसभर. गवारीची शेंग खायची नाही ऑपरेशन झाल्यावर. काय होतंय, खाल्ल्यावर पुगळत होते, जखमीत आहे की नाही, बकबका. वावड, आता कुणाला कशाचं वावड आहे, तसं ते वावडं खाल्ल्यावर औषध काम करत नाही. होमिओपॅथीच्या गोळ्या घेतल्यावर काय करायचं नाही, कॉफी प्यायची नाही, वगैरे वगैरे. ते 2 थेंब घ्यायचे, ते वावड आहे त्याला. नाहीतर ते औषध काम करत. तसं अस्थिपरीला वावड आहे. अस्थिपरीला लयच वावड आहे. कशाचं वावड आहे अस्थिपरीला, अंगात संचरतं भूत. मेलेल्या ठिकाणी आपण गेल्यावर काय होतं, संचरे, ते सामर्थ्य संचरेल तुम्हाला. भूतच लागतं ते अंगात. किंवा लावल्या जातं. मग लावल्याचे एक प्रकार आहेत ना अंगात. भूत कुठून संचरतं अंगात, जातं कुठून. हे सगळं वावडं तोंडातून जातं. भूत कुठून जातं, गीतेत सांगितलेलं आहे. चला, तरीरा जेव्हा काही नाते काटले, तेत काही साधन हराशी असे. आणि बारीक बारीक गोष्टी त्यांना सांगायच्या असतात एका लेळेतून. त्या सर्व लेळेला लावायच्या असतात. तेथे दैवरहाटीचे गुण पातळ होती. ते त्याचं, तुम्ही तिथं गेले की दैवरहाटीचे गुण पातळ होतात. तुमची साधनाची हरासमेंट होते. हरास शब्द आहे, हराशी. कसा शब्द आहे हराशी. हराशी माहिती आहे का तुम्हाला. सकाळ सकाळ आता भाजी मार्केटला गेले, हराशी पुकारणारे येतात. तर तुमचं साधनच हरास होत आहे तिथे, पुकारल्या जातं, वाटच विकल्या जातं थोडक्यात. आता आपलं साधन कुठं कुठं हरासमेंट होत नाही माहीत नाही. हराशीला हरासमेंट शब्द आला इंग्रजीमध्ये आहे की नाही.
हॉरॅसमेंट. हाराशी झाली गेलो बोंबलत है ना. आणि दैवराटीचे गुण पातळ होती. गुण असले तर पातळ होतील ना. दैवराटीत आहे का बघा अगोदर, आहे की नाही. आणि दैवराटीत जे तुम्हाला गुण देवाने दिले, तुम्हाला कोणते कोणते गुण दिले हे माहीत पडलं पाहिजे. माझ्याकडे कोणते गुण आहेत देवाने दिलेले. शब्द आहेत, लीळा आहेत, गुणच आहे देवाने. लय गुण असतात आपल्याजवळ. दैवराटीतले गुण जे दिले देवाने तुम्हाला उपदेश घेतल्यापासून ते पातळ होती. हळूहळू गळायला सुरुवात होतात. मग हिंसे संचरती, ते संचार होतो हिंसेचा, किंवा मग हिंसेनं त्या तुमच्या अंगात संचरती. अनेक प्रकारचे अर्थ आपण काढू शकतो. तुम्हाला कसे तुमच्या ज्ञानावर अर्थ निघत असतं. हिंसे संचरती, त्या हिंसेच्या वातावरणामुळे तुमच्या अंगात संचरती, किंवा हिंसे संचरती. तसेच गुण तुम्हाला तुम्ही पण हिंसा करायला भिणार नाही. काय होतं म्हणाले, भ्रूण हत्या, हे होके सापन, चिमटा द्यायला काय हरकत आहे घरून. हाय की वर ठेवलाय म्हणायचं, द्यायचा. आता तो आपल्या चिमट्याला साप डोकं ठिकाणावर ठेवा ना. काय सांगायचं आपल्या घरात चिमटा आहे सांगायचं नसते. हा साध्या साध्या गोष्टी आहेत. कोणी कुरडा मागायला आलं आणि आका कुराड हाय की तिथं. अरे आका तुला डोकं आहे का, कायला कुराड देते त्या ग्रस्ताला. तू येईल ना झाडं तोडून दिवसभर. इळा द्यावं तासभर दे दिला, ह्याला द्यायचा. तुम्ही तुमच्या परमार्गासाठी ठेवलाय. म्हणून जुन्या काळामध्ये ह्या गोष्टी पाळायचे. दोरी नाही द्यायचे, नाडा, दोरी, इळा, खुरप, कुऱ्हाड, पहार आपण देऊ नये ग्रस्तांना. त्यांचं आपलं काय ना नातं काय विरोध होतील. मेल्यावर येणार नाहीत बघायला, एवढंच ना. गर्दीच नाही होणार ना तुमच्या मृत्यूनंतर. दुसरं काय होणार आहे, दुसरं काय होणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त. तुम्हाला दुःखाला येणार नाहीत ना शेजारी पाहिजे ना, काही ना. पण ते अनिष्टकारक आहेत ना, ते हे सांगायचे ना. म्हणून साधकाने स्थान त्याग करावा. ईश्वरास बाध होतो आणि ते तेच नाही. उरलेला आपण हा विचार पुढे पाहू. दंड